मित्रांनो, आपल्यापैकी बऱ्याचशा ॲडव्होकेट्स मित्रांची अशी इच्छा होती की आपल्या व्हिडिओजच्या माध्यमातून काही प्रॅक्टिकल अप्रोच की जे कोर्टामध्ये काम करत असताना कामी येईल अशा पद्धतीचे काही व्हिडिओज आपल्याला हवे होते, तेच घेऊन आपण आलेलो आहोत. आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की ई कोर्ट सर्व्हिस हे जे ॲप आहे हे कुठल्या पद्धतीने तुम्हाला कोर्टामध्ये काम करत असताना यूज करायचं आहे. त्यासोबतच हा व्हिडिओ कोणासाठी युजफुल आहे तर जे इंटर्नशिप करतात कोर्टामध्ये किंवा जे लॉ स्टुडंट्स आहेत की जे पुढे इंटर्नशिप करू पाहत आहेत किंवा जे यंग लॉयर्स आहेत, या सगळ्यांसाठी हा व्हिडिओ जो आहे तो महत्त्वाचा ठरणार आहे. इनिशियल स्टेजमध्ये ज्यावेळेस आपण कोर्ट जॉईन करतो त्यावेळेस आपल्याला महत्त्वाचं काम असतं ते म्हणजे केसेस घेणे, त्यानंतर केसचं स्टेटस काय आहे ते चेक करणे, पार्टीज, ॲडव्होकेट्स कुठले कुठले आहे ते बघणे आणि बरंचसं असं काहीतरी सिमिलर काम आपल्याकडे असतं. त्यामुळे हे ॲप जे आहे ते अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. या ॲपच्या माध्यमातून तुम्ही तुमचा केस स्टेटस काय आहे, पार्टी कुठली आहे, अपोजिट पार्टी कुठली आहे आणि बऱ्याचशा डिटेल्स या सगळ्या संदर्भात बघू शकता. नमस्कार मित्रांनो, मी आहे ॲडव्होकेट वैभव एडके. स्वागत आपल्या सगळ्यांचं पब्लिक स्पीकर आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण ई कोर्ट सर्व्हिसेस ॲप बघणार आहोत. यामधले कुठले कुठले फीचर्स आहे, कुठले कुठल्या ऑप्शन्स यामध्ये अवेलेबल आहेत, हे सगळं आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. चला तर सुरू करूया. तर मित्रांनो, जर आपण बघितलं तर आपण सुरुवातीला ज्यावेळेस हे ॲप ओपन करतो, प्ले स्टोअर आणि iOS ॲपल स्टोअर या दोन्ही याच्यावरून तुम्ही हे ॲप डाउनलोड करू शकता. डाउनलोड केल्यानंतर तुम्ही अशा पद्धतीचा इंटरफेस बघू शकता की ज्यामध्ये तुम्हाला CNR नंबर जो आहे तो इथे दिसेल, केस स्टेटस दिसेल, कॉज लिस्ट दिसेल आणि तुमचे जे काही केसेस असतील ते सुद्धा तुम्ही इथून बघू शकता. तर मित्रांनो, आपण जर बघितलं तर CNR नंबर हा एक केसचा नंबर असतो. हा नंबर जर तुमच्याकडे असेल तर डिरेक्टली तुम्ही ती केस जी आहे ती सर्च करू शकता. यासोबतच जर तुम्हाला केसचं स्टेटस चेक करायचं आहे तर त्यामध्ये बऱ्याचशा पद्धती दिलेल्या आहेत. म्हणजेच काय तर केसच्या नंबरवरून तुम्ही सर्च करू शकता. जर तुमच्याकडे पार्टीचं नाव असेल तर त्याच्यावरून तुम्ही सर्च करू शकता. FIRचे डिटेल्स तुमच्याकडे असेल तर त्याच्यावरून तुम्ही सर्च करू शकता. तुमच्याकडे जर फायलिंग नंबर असेल तर त्याच्यावरून सुद्धा तुम्ही सर्च करू शकता. किंवा तुमचे जे ॲडव्होकेट आहे त्यांचं नाव तुम्हाला माहिती असेल तर त्याच्यावरून तुम्ही सर्च करू शकता. जर तुमचं एखादा ॲक्ट आहे, त्या स्पेसिफिक ॲक्ट अंतर्गत जर तुमचा एखादा खटला रजिस्टर्ड झालेला असेल तर त्याच्यावरून सुद्धा तुम्ही सर्च करू शकता. तुमचं केस टाईप किंवा मग कॅवेट असेल किंवा प्री ट्रायल ॲप्लिकेशन असेल हे सुद्धा तुम्ही या ॲपच्या माध्यमातून सर्च करू शकता. तर जर तुम्हाला केस नंबरवरून सर्च करायचं असेल तर सिम्पली तुम्हाला केस नंबर जो आहे तो एंटर करायचा आहे आणि कुठल्या इयरला ती केस रजिस्टर्ड झाली आहे ते एंटर करायचं आहे. इथून तुम्ही तुमचं जे आहे केस नंबरवरून तुमचं जी केसचं स्टेटस आहे ते चेक करू शकता. जर तुमच्याकडे नंबर नसेल, तुम्हाला फक्त पार्टीजचं नाव माहिती असेल तर तुम्ही जे आहे सिम्पली नावाच्या माध्यमातून सुद्धा जे आहे ते तुमची केस सर्च करू शकता. जर फायलिंग नंबर तुमच्याकडे असेल तर त्यावरून सुद्धा तुम्ही सर्च करू शकता. बऱ्याचदा आपण बघतो की आपल्याकडे FIRच्या डिटेल्स असतात. त्या FIRच्या डिटेल्सच्या माध्यमातून सुद्धा आपण बघू शकतो की कुठली केस रजिस्टर्ड आहे का. तर आपल्याकडे जर FIR डिटेल्स असतील तर आपण सिम्पली इथे क्लिक करून तुमच्या FIRचे डिटेल्स टाकू शकता आणि कुठल्या इयरला ती केस रजिस्टर्ड झालेली आहे ते एंटर करू शकता आणि त्या केस संदर्भातली जी आहे ती संपूर्ण माहिती घेऊ शकता. त्यासोबतच ॲडव्होकेटचं नाव, ॲक्ट, कॅवेट, केस टाईप आणि प्री ट्रायल ॲप्लिकेशन या सगळ्यांच्या माध्यमातून जे आहे तुम्ही सिम्पली केस सर्च करू शकता. अत्यंत सोप्या पद्धतीने यामध्ये तुम्हाला जे आहे ते केस सर्च करता येणार आहे. यासोबतच ज्यावेळेस तुम्ही ॲप ओपन कराल तुम्हाला सगळ्यात आधी इथे तुमचं जो स्टेट आहे ते सिलेक्ट करायचं आहे आणि जिथे कुठे तुम्ही केस सर्च करू पाहताय, नागपूर असेल किंवा पुणे असेल, मुंबई असेल, तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे आणि तुम्ही सिंपल पद्धतीने तुमची केस जी आहे ती सर्च करू शकता. तर मित्रांनो, आशा करतो या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला माहिती मिळालेली असेल. या सगळ्या संदर्भात अजून काही माहिती, मदत हवी असल्यास नक्कीच तुम्ही आपल्या कमेंटच्या माध्यमातून आणि या संदर्भातले कुठले व्हिडिओज तुम्हाला हवे आहेत तुम्ही जर कमेंटच्या माध्यमातून कळवलं तर नक्कीच आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण अपलोड करण्याचा प्रयत्न करूया. तर मित्रांनो, आशा करतो या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला माहिती मिळालेली असेल. या सगळ्या संदर्भात तुमच्या मनामध्ये काही डाऊट्स असतील तर नक्की मला कमेंटच्या माध्यमातून कळवा. या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.